शनिवारी अमेरिका आणि इराणमध्ये अणुशस्त्र निर्मितीवर चर्चा झाली। अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची ओमानमध्ये भेट झाली। या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चेच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलंय आणि 19 एप्रिलला दुसरी बैठक होणार आहे। मात्र या बैठकांमधून अमेरिका आणि इराणमधला संघर्ष थांबणार का? इराण अमेरिकेच्या सगळ्या मागण्या मान्य करणार का? जाणून घेऊयात रिपोर्टमधून। अमेरिका आणि इराण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असलेले हे दोन देश, मात्र युद्धाचा भडका उडवण्यापेक्षा चर्चेतून मध्यम मार्ग काढण्याची भूमिका सध्या या दोन देशांनी घेतली आहे। शनिवारी अमेरिकेचे मुख्य दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची ओमानमध्ये बैठक झाली। या बैठकीतून इराण अमेरिकेमध्ये अणुकरार घडावा म्हणून सकारात्मक चर्चेची तयारी दाखवली आणि येत्या 19 एप्रिलला पुन्हा दोन्ही देशांचे प्रमुख दुसरी बैठक घेतील। मात्र हा अणुकरार होणं इतकं सोपं आहे का? तर नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली आणि या धमकीमुळेच ही चर्चा अधिक गुंतागुंतीची झाली आहे। जर त्यांनी करार केला नाही तर बॉम्बस्फोट होतील। हा असा विध्वंस असेल जो त्यांनी कधीच पाहिला नसेल। त्यांच्याकडे एक संधी आहे। जर त्यांनी संधीचा फायदा घेतला नाही तर मी त्यांच्यावर सेकंडरी टॅरिफ लादेन। अमेरिकेला इराणमध्ये अणुशस्त्रांची निर्मिती करण्यापासून रोखायचंय, त्यासाठीच इराणवर दबाव तंत्राचा वापर केला जातोय। अणुकराराचा नेमका वाद काय आहे तो पाहूया। ओबामा सरकारच्या काळात अमेरिका इराण संबंध सुधारू लागले। 2015 मध्ये दोन्ही देशांकडून एक अणुकरार करण्यात आला, ज्यामध्ये इराणने आपला अणुकार्यक्रम मर्यादित करण्याची सहमती दर्शवली। त्या बदल्यात अमेरिकेने इराणवर लावलेले आर्थिक निर्बंध शिथिल केले। पण ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 2018 मध्ये हा करार रद्द केला। अणुऊर्जेच्या बाबतीत इराण फारच सक्षम देश मानला जातो। इराणच्या अणुकार्यक्रमावर आधीही आक्षेप नोंदवण्यात आला होता। गेली 20 ते 30 वर्ष इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम चर्चेत आहे। युरोपसह इस्रायल, अमेरिकेनं इराणच्या अण्वस्त्र निर्मितीला विरोध केलाय। इराण गोपनीयरित्या अण्वस्त्र बनवत आहे। युरोपपर्यंत अण्वस्त्र जातील इतकी त्यांची क्षमता असल्याचा अंदाज आहे। 2 स्वतंत्र ठिकाणी अण्वस्त्र विकसित होत आहेत। उपग्रह प्रक्षेपक सुविधा यंत्रणेच्या नावाखाली ही अण्वस्त्र विकसित केली जात आहेत। नॅशनल काउन्सिल ऑफ रेझिस्टन्स ऑफ इराणच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। ही क्षेपणास्त्र 3000 किलोमीटर पर्यंत मारा करणारी असतील असा अंदाज आहे। थोडक्यात ही क्षेपणास्त्र युरोपमधल्या ग्रीस पर्यंत मारा करू शकतील। येत्या काळात आणखी आधुनिक क्षेपणास्त्र विकसित होण्याचा अंदाज आहे आणि नेमकं हेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिंतेचं कारण आहे। म्हणूनच पुन्हा सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांना इराण सोबत नव्यानं अणुकरार करायचा आहे। मात्र इराणकडून सातत्यानं अणुकरार करायला थेट नकार दिला जातोय। त्यामुळे ट्रम्प यांच्या रागाचा पारा चांगलाच वाढलाय। दुसरीकडे इराणनेही ट्रम्प यांच्या धमकीला जशास तसं उत्तर दिलंय। अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणी सैन्यानं आपली क्षेपणास्त्र तैनात केली आहेत। इराणनं त्यांच्या भूमिगत मिसाईल सिटीचा व्हिडिओ प्रसिद्ध करून आपण सक्षम असल्याचं दाखवून दिलंय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनीही ट्रम्प यांना सुनावलंय। नक्कीच अमेरिकेने काही दुष्कृत्य केलंच, पण ते करतील असं मला वाटत नाही। पण त्यांनी काही केलंच तर आम्ही त्याला जशास तसं उत्तर देऊ। इराण एवढ्यावरच थांबला नाही तर अमेरिकेचे शत्रू राष्ट्र असलेल्या चीन आणि रशिया सोबतही सलगी वाढवली आहे। चीन आणि रशियाच्या सैन्यासोबत युद्धाभ्यास करून या लढाईत आपण एकटे नसल्याचं अमेरिकेला दाखवून दिलं। इराणच्या शक्ती प्रदर्शनाचा थोडा का होईना पण फायदा झालाच। डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुकरार करण्यासाठी चर्चेचा मार्ग अवलंबला। मात्र या चर्चा सत्रांबाबत ट्रम्प फारसे समाधानी नाहीयेत। What was your what well, I did Mr. can't Witkoff tell tell you you about? because it doesn't. Nothing matters until you get it done. So I don't like talking about it, but it's going okay. The Iran situation is going pretty good. समस्या केवळ अणुकराराचीच नाही तर अमेरिकेला इराणवर नव्या अटी ठेवायच्या आहेत। त्या अटी इराण अजिबात मान्य करणार नाही। अमेरिकेच्या अटी या इराणच्या संरक्षण सामर्थ्याबाबत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत असणार आहेत।
मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इराणनं युरॅनियम एनरिचमेंट करून एक प्रकारे न्यूक्लिअर केपेबिलिटी हस्तगत करण्यासाठी घोडदौड केलेली आहे आणि इराणचा असा दावा आहे की जर गरज पडली तर काही काळातच आम्ही न्यूक्लिअर मिसाईल्स बनवून अमेरिका त्याचबरोबर त्यांच्या साथीदार राष्ट्रांवर आम्ही हल्ले त्या ठिकाणी करू शकतो. अमेरिकेनं धमकी दिल्यानंतर सुद्धा आता इराणनं स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की ऑलरेडी आमची हत्यारं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स हे आम्ही जमिनीखाली लपवून ठेवलेले आहेत आणि योग्य वेळेवर जर अमेरिकेनं हल्ला केला तर जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जरी युद्ध होणार नसलं तरी या दबाव तंत्राच्या माध्यमातून इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष असाच धुमसत राहणार आहे, हेच या परिस्थितीवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. इराण अमेरिका अणुकरार घडवण्यासाठी दोन्ही देशांचे नेते चर्चा करत आहेत. मात्र या चर्चांना कितपत यश मिळेल आणि अमेरिकेच्या अटींवर हा करार होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.